यूथ आयकॉन म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, तर या निवडणुकीत उभारण्याचा नेमका काय हेतू आहे, काय कारण आहे? मी समाजासाठी ते काम करत आलेलो आहे. एका संविधानिक पदावरती येऊन लोकांसाठी कशा पद्धतीने काम होते हे शिकायचं आहे. आमच्याकडे जर उमेदवार सुद्धा जर तुम्ही बघितलात, फार अनुभवी लोक आमच्या पॅनलमधून उभा आहेत, त्यांच्याकडनं शिकायचं आहे. आणि येणाऱ्या काळात एक स्ट्रॉंग लीडरशिप कोल्हापूरसाठी उभा करायची आहे की ज्याच्या माध्यमातून कोल्हापूर शहर पुढे न्यायचं आहे. अजूनपर्यंत कोल्हापूरमध्ये तुम्ही जर विकास काम बघितलं तर खूप मेजर प्रोजेक्ट्स आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झाल्यात आणि त्यांचा आता पाठबळ आहे, पाठिंबा आहे. त्यांचे आभार मानतो, त्यांना घेऊन पुढे जायचं आहे. आणि सध्या नेहमी निवडणुकीचा ह्याच्यामध्ये रस्ता, पाणी आणि ह्याच्यावरतीच बोललं जातं. आता तुम्ही तरुण आहात, तरुणांचे प्रॉब्लेम तुम्ही जाणता, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? तरुणांसाठी तर अनेक विषय आहेत. त्यामध्ये स्पोर्ट्सला मी फार प्राधान्य देणार आहे, कारण मी स्वतः एक फॉर्म्युला 3 वर्ल्ड चॅम्पियन आहे. मी स्वतः एक खेळाडू आहे, त्यामुळे खेळाडूची गरज मला समजते. मी स्वतः जेव्हा इंटरनॅशनल रेसेससाठी तयार करायचो तेव्हा अख्ख्या देशामध्ये आपल्या कुठं तसं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं की मी प्रॅक्टिस करू शकत होतो. परंतु कोल्हापूरमध्ये आता फुटबॉल आणि कुस्ती जास्त मोठ्या प्रमाणात दिसते. तालमीत सुद्धा जाऊन तुम्ही बघितलं तर आता कोल्हापूरचे फार पैलवान कमी होत चाललेत. तर मला ते परत रिवाईव्ह करायचं आहे. स्पोर्ट्स इंडस्ट्री ही फार महत्त्वाची इंडस्ट्री आहे. युवक जेव्हा क्रीडा क्षेत्रामध्ये सामील होतात, त्यामध्ये सराव करतात, कॉम्पिटिटिव्ह टुर्नामेंट्समध्ये उतरतात, तुम्हाला त्या अशा गोष्टी शिकवू शकते जे तुम्ही पुस्तकात कधीच शिकू शकत नाही. त्यामुळे ती स्पोर्ट्समनशिप माझ्या युवा पिढीमध्ये उभं व्हावं, त्यासाठी मी स्पोर्ट्सला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देईन. आपल्या कोल्हापूरला कलापंढरी म्हटलं जातं, तर त्यासाठी काय? आपल्याला माहिती आहे की सन्माननीय आमदार अमल महाडिक साहेबांच्या माध्यमातून काहीच महिन्यापूर्वी कोल्हापूर चित्रनगरीसाठी 44 कोटी हे मंजूर झाले. 44 कोटी खूप मोठी रक्कम आहे. आणि आजपर्यंत आपली चित्रनगरी एवढी प्रसिद्ध असून सुद्धा इथल्या नेते मंडळींकडनं मला वाटते ती एक दुर्लक्ष केली गेलेली एक नगरी होती. त्यामुळे आता हे जे मराठी फिल्म इंडस्ट्रीला संपूर्णपणे रिवाईव्ह करायचं जे काम आहे ते सुद्धा आता आमच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. धन्यवाद.